नमस्कार. ठरल्याप्रमाणे मी आज पुन्हा आलेलो आहे मंदार. कारण आमचं असं ठरलं होतं की मी थेट येऊन बॅकयार्डमध्ये येणार आहे आणि तो मला भेटणार आहे, पण तो मला इथे कुठेही दिसत नाही. मंदार असा इथे का बसलाय? हा माझा जीवश्च कंठश्च मित्र या पद्धतीने इथे का बसलेला आहे हे मला कळत नाहीये. नेमकं काय घडलंय हे बघण्यासाठी मी आता मंदारच्या जवळ येतो आहे. काय हे कसलं काय बांधलंयस हे गळ्यात? अरे बाबा इंजर्ड झालंय. म्हणजे इंजर्ड झालं. पण इंजर्ड व्हायचं कारण मला नाही कळालं. म्हणजे कशामुळे झालंस तू इंजर्ड? अरे बाबा जाऊ दे, सोड ना. नाही सांगणार रे. अरे पण तुला काय ऐकून घ्यायच्यात सगळ्या गोष्टी? अरे तसं नाहीये. मला तुझ्याबद्दल कणव वाटते खूप जास्त. तुझ्याबद्दल मला आपुलकी वाटते, प्रेम वाटतं. तुला माहिती राहिला काय म्हणतात याला? म्हणतात किडे. कशातले किडे किडे हे वळवळणार. अरे बापरे, काय झालं असावं आता? अरे मला असं- कळलंच मित्र असं पाहिजे. नाहीये. काहीतरी मजा अरे, झालीये. अरे काहीतरी मित्रा, अशा पद्धतीचा तुझा नाही, जो टोन नाही, लागलाय नाही, आल्यापासून इथे मी बघतोय. हा तुझा जो टोन आहे, हा टोन काय मला अरे आवडला. सुरुवातीला तसं थोडं झालं असेल, पण आता खूप जास्त मनापासून विचारतो आहे मी. मला सांगशील का प्लीज? जाऊ दे बाबा, सोड. अरे, अरे, नाही, असं नाही. मी मोवर आणला हा आणि सांगितल्याप्रमाणे. हा आणलायस मग तू आता? आणलाय मोवर. तो गुड. काही प्रॉब्लेम नाही. हा चालू झाला. इंजिन टाकलं सगळं. इंजिन तो पेट्रोलवाला आणला, ऑइल टाकलं, सगळं व्यवस्थित. आणि बऱ्यापैकी मी सुरू पण केलेलं काम. आणि रावीची बऱ्याच मैत्रिणी लहान त्या दिवशी इथं खेळायला होत्या. आणि तेव्हाच तू मुव्हिंग पण करत होतास? तेव्हा मी मुव्हिंग करत होतो. संध्याकाळची वेळ पण होती. त्यांना काय झालं असते इजा वगैरे असं काही विचार नाही? नाही बाबा. आणि मग माझ्या लक्षात आलं की आपणच एकटे काम करतोय आणि ह्या पोरी नुसत्या इकडे जातायत तिकडे जातायत, टाइमपास करतायत. म्हणलं ह्यांच्या छोटी मुलं आहेत ना. पण अरे मित्र, आम्ही काय लहानपणी काम केलं नाही का? तू कुठलं काम लहानपणी? कुठलं काम? घरातनं पाणी वगैरे आणून देणे, आतनं खोली मी खूप काम केलं. मी मोठेपणी काम करणं सोडलं. अच्छा, तू लहानपणी खूप केलंय. हा, म्हणजे खूप वर्ष आधी केल्यामुळे रिटायरमेंटचं एज आलं थोडक्यामध्ये. अरे मी आपण धक्का वगैरे लागत नाही ना? एवढं नाही, थोडं फक्त जरा काळजी घे. थोडी तुझ्या ह्याच्यात काळजी घे. तर मग ती सगळी इकडे तिकडे खेळत होती. मध्ये मग मी काय त्यांना म्हणलं हे बघा, तशी तुम्ही नुसते टाइमपास करताय, आता काही हे नाहीये. तर मी इकडे लावून मूव्ह करतोय. आणि मी तुला म्हणलं त्याप्रमाणे बऱ्याच घाण पडलीये, तिकडे जावळ्या पडल्या, ब्रुट शिशी पडलीये. मी त्यांना काय म्हणलं की आतमध्ये जावा. कॅरी बॅग्स दिले मी त्यांच्याकडं. पण त्यांना का कामाला लावलंस तू? ऐक तर. आणि त्यांना काय करायला काय पोरांना तुम्हाला सांग. संध्याकाळच्या वेळी मस्त म्हणलं काम करतील. मग काही मुलं ब्रुट शिशी उचलतायत, काही मुलं ती जी पाम ट्रीची जी फळं उचलतात, अजून ब्रुटसचे काय वॉटर बॉटल्स असतात त्यांनी फाडलेल्या प्लॅस्टिकचे, हे ते सगळी पोरं करत होती. आणि मित्रा, अर्ध्या तासात बऱ्यापैकी स्वच्छ केलं त्यांनी. अर्धा तास सत्कारणी लागला त्यांचा. त्यांच्यावर तू संस्कार केले? त्यांच्यावर मी बऱ्यापैकी. घरचे आई वडील काही करत नाहीत. आई वडील त्यांच्या काहीच करत नाहीत, सगळे जबाबदारी तू घ्यायची. म्हणून मग मी हे केलं. तोपर्यंत मला बऱ्यापैकी लॉन मूव्ह पण झालं होतं. म्हणलं तर चॅप्टर क्लोज झाला, संपलं सगळं. पोरांनी सगळं काम केलं माझ्या इथे. रावीनी पण थोडीफार मदत केली. झालं, पोरं गेली घरी, मी ओके होतो. दुसरा दिवस गेला, मी संध्याकाळी घरी आलो. श्रद्धा ऑफिस मधनं आली. अशी चिडली होती जरा, तणतणत होती ती जरा. मी म्हणलं आता मी काय केलं? म्हणून मी आधी म्हणलं काय घरी सापडला का, माझं काही सापडलं का काय तिला. पण तसं काही नव्हतं. तर मी म्हटलं काय झालं काय झालं का? शेजारच्या त्या न्यूझीलंडच्या मुली वगैरे त्यांचा काय? नाही त्यांचा नाही संबंध. अच्छा, त्या प्रकरणाशी नाही. आपण कॅमेरावर बोलतोय, काय चाललंय तसं नाही. म्हणजे मला असं म्हणायचं की त्याच्यामुळे चिडली का? काय नाही, तसलं काय नाही. ती म्हणली ते एमाची आई भेटली होती तिला बाहेर. कोण एमा? कोण एमा? म्हणजे रावीची एक मैत्रीण आहे. 5-6 म्हणजे कामाच्या काम म्हणजे बाल कामगारांच्या ह्याच्यात होती ती. तर ती शिव्या घालत होती श्रद्धाला तिची आई. बापरे. ती म्हणली, एमा सांगत होती की आमच्याकडनं सगळ्या पोरांकडनं काम करून घेतलं म्हणे त्यांनी बॅकयार्ड मध्ये. आणि मग
मग चिडली होती ती म्हणली हे काय आहे, तू एक तर खेळायला तुम्ही येता, त्यांच्या खेळायचा वेळ सोडून तुम्ही घरची कामं, तुम्हाला करता येत नाही म्हणून घरची कामं, मला करता येत नाही हा मुद्दाच नव्हता. तुला काय वाटतं मी केलं नसतं? नाही, अरे तुझा मला उद्देशच कळाला, तुला त्यांच्यावर संस्कार करायचे होते आणि वर तू बोलणी खायची, त्याला काय अर्थ आहे? त्यामुळे मग शाखेसारखे तुझं, ही शाखा आहे ना तुझी, ही संघाची कशी शाखा. आणि मग मी श्रद्धाला म्हणलं अगं मग तिला सांगायचो की असं काही झालंच नाही, तुमची मुलगी खोटं बोलते, म्हणायचं काय फरक पडतो. पण श्रद्धा म्हणली असं कसं म्हणायचं, तिने एवढं आपल्याकडे काम केलं त्या दिवशी, मी पण बघत होते. मी म्हणलं अगं पण तू तिचा नवरा म्हणजे हेमाचा बाप तू पाहिलाय का म्हणलं. मित्रा माझ्या 2 मांड्याने एवढा एक दंड आहे त्याचा, आणि 15 ते 20 ऍब्स आहेत त्याला. 15 ते 20 ऍब्स आहेत त्याला. मित्रा हाताच्या बोटाने एवढे ऍब्स आहेत त्याचे. मित्रा तो बाहेर जोर बैठका आणि त्याचं जिम मध्ये त्याचे सगळे ती वजन उचलत. अरे तो इथं नाही ना आजूबाजूला, आता फिरत नाहीये ना मित्रा. मी म्हणलं अगं त्याची आई बोलली म्हणून ठीक आहे, त्याचा बाप आला तर काय करायचं म्हणलं आपण. मग काय मग माझी फाटली. मग मी 2 दिवस गेलोच नाही घराच्या बाहेर नंतर कुठं. आणि मी बसायचो इथं खिडकीच्या इथंच, बघतोय आपल्यासारखं बाहेरनं कोण येतंय कोण नाही. 2 दिवस त्यातच गेले माझे. आणि श्रद्धालाच बाहेर पाठवतो, हे आणायला ते आणायला. म्हणजे त्या माणसाने मारले तर काय तुला? तू ऐकतो का काय पेशन्स का? अरे मला भीती वाटते मित्रा. अरे मित्रा, आणि झालं कसं, मग मी शुक्रवारी संध्याकाळी बसलो होतो असाच खिडकीपाशी, आणि तेवढा तिकडनं तो येत होता चालत. म्हणला जात असेल कुठेतरी, आणि तो असा फक्त बरमुडावर होता, उघडा माणूस. तुझ्याकडे चालत येतो, तुझ्या घराकडे, तो माझ्या घराकडे चालू येतो, तो माणूस उघडा. शपथ, माझी आणखीन फाडली माझी. आणि तो जसा असं माझ्या घराकडे यायला लागला, मी मागणं टॉयलेटच्या इथून मागच्या दारातनं उडी मारली, बॅकयार्ड मध्ये इकडं आलो, इकडं. ते म्हणतोस तू ते फेन्स मागचं? हा, मी इकडनं असा पळत अरे मी असा इकडनं मागणं आलो, आणि असा पळतोय. तो तिथं दाराशी बरं का, तो तिकडं दाराशी मी आलो पळत. हे मागं पण श्रद्धाची मैत्रीण राहिली मागं. मी इकडं आलो, हे तेव्हा इथं होतं, याच्यावर चढलो आणि इकडे उडी मारली. अरे मित्रा, खाली स्विमिंग पूल आहे यांचा इथे. शपथ, अरे याला काय अर्थ आहे? इथं नाहीये, इथं लागलं मला. तू इथं पडलास खाली? नाही, इथं पायांनी हाताला लागलं आणि पळालो. आणि संध्याकाळची वेळ होती मित्रा, आणि तिकडे पाण्यात पडलो, तिकडं त्यांच्या तिथे. त्यांचं कुत्रं लागलं भुंकायला, आणि त्यांना पण काय, त्यांनी हा माणूस आपल्या स्विमिंग पूल मधनं कुठं बाहेर आला. म्हणलं अरे काय झालं. मी काय बोलायलाच तयार नाही. मी तो माणूस जाईपर्यंत मित्रा तसाच ओला त्यांच्याच घरी बसलो. शपथ. श्रद्धाला मेसेज केला, गेला का? ती म्हणली गेला, ये, काळजीचं कारण नाही. मग पाहणीच वेळे. मग तिथं हाताला लागलं का तुझ्या? मित्रा तू पाहिलं, पडलो तिथं मी पहिलं खालती, इथं मेजर लागलो. त्यामुळे मला असंच ठेवायचा हात. मित्रा हा हात वर येत नव्हता, त्यातनं मी पूर्ण ओला झालेलो. मग घरी आलो मी. म्हणलं काय मला पहिल्यांदा म्हणलं श्रद्धावर वगैरे हात नाही, पण एवढं करणार नाही म्हणलं काय. पण ती मला म्हणली की त्या माणसाला काहीच प्रॉब्लेम नव्हता. तो उलट सांगायला आलेला, तो आभार मानायला आलेला माझे, तुझे. तो म्हटला की आयुष्यात पहिल्यांदा म्हणे त्याच्या मुलीने काहीतरी काम केलंय, नाही तर ती घरात शाळेतनं घरी येते, आयपॅड लावून बसते, डायरेक्ट झोपते, सकाळी उठते, आयपॅड घेते, आयपॅड बंद आणि शाळा, एवढंच ती करते म्हणला. त्यामुळे तो म्हणला की त्याच्या बायकोनी जेव्हा त्याला सांगितलं की मी इथं एवढं काम केलं, कुत्र्याची शी वगैरे उचलली तिने, मित्रा आनंदाश्रू आवरत नव्हते त्याला. आणि मी आपला हात असा धरून बसलोय, आणि श्रद्धाला हसावं का रडावं कळेना. मला रडायला येत होतं, मला लागलेलं हे असल्यामुळे, म्हणून मी तुझ्याशी पुढे 1-2-3 दिवस काही कॉन्टॅक्ट केला नाही.